संस्थान काळात ब्रह्मीभूत संत मुकुंद महाराज चांदेकर यांनी लावलेल्या या दिंडीरूपी रोपट्याचं आता डेरेदार वृक्षात रूपांतर झालंय। चांदे गावाला अध्यात्माचा वसा आणि वारसा लाभलेला असल्यानं इथून दरवर्षी पंढरपूरला माघवारीला जाणाऱ्या पायी दिंडीत सहभागी होण्यासाठी अनेक वारकरी भाविक जानेवारी महिना लागल्यापासून तयारीत असतात। मुकुंद महाराजांनी सुरू केलेली पायी दिंडीची परंपरा त्यांच्या 6व्या पिढीतील वंशज आजही तितक्याच नेटाने समर्थपणे चालवत आहेत। 21 दिवस चालणाऱ्या या दिंडी सोहळ्यात राधानगरी, करवीर आणि गगनबावडा तालुक्यातील भाविकांचा सहभाग मोठ्या संख्येनं असतो। या दिंडीत कोल्हापूर जिल्ह्यातील भाविकांबरोबरच सांगली जिल्ह्यातील वारकरी देखील सहभागी होतात। मुकुंद महाराजांनंतर त्यांचे चौथे वंशज वसंत महाराज आणि केशव महाराज यांनी तुळशी आणि भोगावती काठावरील वारकऱ्यांचा मेळा जमवून या दिंडीला सोहळ्याचं स्वरूप प्राप्त करून दिलं। चालू वर्षी 210वं वर्ष असून मालक माऊली महाराज आणि निवृत्ती महाराज चांदेकर यांनी मुकुंद महाराजांच्या जिवंत समाधीला अभिषेक घातल्यानंतर झेंडा पूजन झालं आणि दिंडी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली। रामकृष्ण हरी। माझ्या वडिलांची मिरासी का देवा, तुझी चरण सेवा साधावया ह्या न्यायाप्रमाणे गेले 210 वर्ष अखंडित वारी चालू असलेली ब्रह्मीभूत मुकुंद महाराज चांदेकर, चांदे ते पंढरपूर, पंढरपूर ते चांदे पायी दिंडी सोहळा अविरत हा चालू आहे। तरी हे जर चालण्याचं भाग्य माझ्याकडे आलेले, ही सेवा माझ्याकडे आलेली असल्यामुळे ही आता माझी चालू असलेली 6वी पिढी आहे।